अर्थ ताई एवढं अचानक फोन लागला. तुमचा मी बघा रोज तुमचा ऐकते फोन बघा. आला आणि पहिला अनुभव संपला असं झालं. हा ना. हा. म्हणजे मला असं माझी मनाची तयारी पण नव्हती झाली काय बोलायचं. कुठून बोलताय तुम्ही? मी नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातून बोलते. अच्छा अच्छा. तुम्हाला हा. काही अनुभव शेअर करायचा आहे? हो. हा. नाव सांगायचंय ताई? नाही नाव नको नंतर सांगेन कधी. बरं बरं बरं. काय अनुभव आला ताई? काही नाही ताई माझे मालूक दारू पित येतं. हा हा हा. रिटायर झालेले ते एसटी ड्रायव्हर होते. बरं. हा हा हा. आणि मी त्यांची दुसरी पत्नी म्हणजे त्यांना पहिली पण होती तिला मुलबाळ नव्हतं म्हणून मला केलं. अच्छा. हा 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 हा. मग आज ते रिटायर झाले आता मी आहे 40 वर्षाची अरे ते बापरे 60 भरपूर. वर्षाचे. हा. बापरे. हा हा. हा पण आता हे नव्हतं स्वामी समर्थ प्रगट दिन. हा 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 हा. मी तशी माळकरी घराण्यातली आहे. बरं. हा हा हा. भजन बिजन सगळं आता इकडे आहे खाणारे पिणारे. अरे अरे. हा हा हा. पण मग मी 21 दिवसाचं पारायण केलं. अच्छा. हा असंच व्हिडिओ बघूनच. हा हा हा. तर मग या पाडवा होता ना हा हा हा. प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी. हो हो. मग 19, 20, 21 ते 3 दिवस दारूच पेले नाही बघा. अरे वा. आणि ते सकाळीच आहे म्हणजे चहाच्या टायमाला प्यायला जातात ते. बापरे. ना आता बघा त्यांचे कायमचे सुटून पण जाईल ताई. हा मग पुन्हा मग मी चालूच ठेवलं आणि मग नंतर आता हा. हे गुरुपौर्णिमा होती ना. हो हो हो. पण मग ते आजारी पडतात ना सारखे जास्त पेल्यामुळं. बरोबर. हो हो. मग 11 दिवसाचं पारायण केलं तर मग त्यावेळेस ते ऍडमिट होते इथं जवळच हा शेवगाव तालुक्यातच. मग मी आता पाऊस चालू होता त्यावेळेस. हा हा. तिथून मी पै यायचे मग आम्ही शेतात राहत बरंच लांब. अच्छा. ते हा हा. वाचायसाठी यायचे मी मग बाई पारायण करायसाठी गं. घरी यायचे बापरे. आंघोळ करायचे. आणि बापरे. वाचून मग डबल डबा घेऊन जायचे. बापरे. हा. मग तेव्हापासून पेलच नाही बघा ते पण आता 2-3 दिवस झाले डबल प्यायला लागले. परत प्यायला लागले? 1.5 महिना पेलेच नाही. हा. मी 8-8 दिवसात जर केला असता तुम्हाला फोन तर लई आनंदात बोलले असते. पण आता परवापासून पुन्हा प्यायला लागले. नाही नाही करतील ताई ते बंद हळूहळू. ही सुरुवात आहे. आणि त्यांची पहिली पत्नी नाही का येत सेवा करत का? नाही नाही ती माहेरी आहे पण तिला एक मुलगी आहे दादा ती मुलगीच आली होती बघा महिनाभर त्या मुलीला मुलगी झाली एवढा आनंद घरात. आहे. म्हणजे त्यांना पण मुलबाळ आहे का आता? त्यांना नव्हतं म्हणून मग मला केलं तर त्यांनाच मुलगी झाली. अच्छा. आणि तुम्हाला? मला नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. पण तरी पण मी आनंदात होती मुलगी येती जाती ना. हा बरोबर आहे. हा. हा. नाही फक्त नाही होईल स्वामीला ताई एवढीच सगळं. इच्छा आहे मग तुम्ही सांगत असतात नेहमी तुम्ही अनुभव शेअर केला का चांगला अनुभव येईल. हो येणारच ताई ते बंद करतील बघा लवकरच बंद करतील. आता काय झालं माझी पुतण्याची बायको डिलिव्हरी झालेली आहे ना. हा हा मग हा हा. विटाळ आहे मग 12 दिवस तर सेवा करता येत नाही ना. येत ना. हो बरोबर आहे. मी म्हणलं काय माहिती सेवा कमी पडली म्हणून मग स्वामीने असं दिलं काय काय. नाही नाही बरं झालं अनुभव शेअर केला. तुम्हाला लवकर अनुभव येईल आणि तुम्ही सेवा चालूच ठेवा. हा. हा पण आता नाही ना करता येत पूजा पण नाही करता येत नाही ना. नाही नंतर करा नंतर करा. हा हा नाही हा. नंतर मग मी 3 अध्याय ते रोजचे वाचते. अरे वा चांगलंय. हा नाही ही तर नित्य सेवा आहेच आपली. पण ते पारायण हा पण करा हा ताई. तर मी कधी केंद्र पण पाहिलं नाही. अरे बापरे. म्हणजे आवडत नाही ना त्यांना तसं चांगले नसतात ते पण आता हा हे पेल्यामुळं काय आहारी जातात सगळं. आणि बरोबर मग आता बरोबर. 1 महिनाभर पेत नव्हते तर मी वाचायचं ते मला म्हणायचं वाचायचं राहिलंय असं सकाळी संध्याकाळी सारखं मग ओ. त्यांना असं म्हणजे बुद्धी हा मला इतका आनंद व्हायचा असं मला वाटायचं स्वामीला मिठी माराव काय काय सांगा. नाही म्हणजे तुम्हाला तसंच वाटतंय ना तसं होईलच मनासारखं ताई. हा. मी शेअर पण करते. हा हा ठेवा. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.